नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. कुठलाही सण असो किंवा समारंभ असो, गोड काय करायचं तर आपल्याला सगळ्यात आधी आठवतो तो हा रव्याचा शिरा. तर हा रव्याचा शिरा कसा करायचा ते पाहूया. सर्व पूर्वतयारी इथे करून घेतलेली आहे. आता आपण कृतीकडे वळूया. तर सगळ्यात आधी कढई गरम करायला ठेवली आणि यामध्ये 1 कप रवा घेतलेला आहे. हा रवा आपल्याला आधी कोरडाच भाजून घ्यायचा आहे. साधारण 3-4 मिनिट हा रवा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर कोरडा भाजून घ्यायचा आहे. खूप हाय फ्लेमवर भाजायचा नाही आहे, नाहीतर रव्याचा रंग बदलू शकतो. तर अशा पद्धतीने हा रवा भाजून घेतलेला आहे. आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी इथे 1 कप दूध आणि 2 कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तुम्ही पूर्ण दूधही घेऊ शकता किंवा पूर्ण पाणी घेतलं तरी काहीच हरकत नाही. आता सेम कढईमध्ये मी इथे तूप घेतलेलं आहे, अर्धा कप. ह्या तुपामध्ये आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स जे आहे ते छान परतून घ्यायचे आहे. हलकासा रंग बदलला की लगेच काढून घ्यायचे आहेत. आपले ड्रायफ्रूट्स छान भाजले गेलेले आहेत, ते काढून घेऊया. आता ह्याच तुपामध्ये आपल्याला 1 केळी बारीक कट करून घालायची आहे. मऊ करायची आहे आणि केळी मऊ झाली की यामध्ये रवा, जो भाजलेला रवा होता तो घालायचा आहे. आता रवा आपण कोरडासुद्धा भाजून घेतलेला आहे आणि ह्या तुपामध्ये सुद्धा तो खूप छान असा भाजून घ्यायचा आहे. लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला रवा भाजायचा आहे, म्हणजे त्याचा रंग बदलत नाही. रवा छान भाजून झाला आहे. आता यामध्ये आपण जे मिश्रण उकळायला ठेवलेलं होतं दूध आणि पाण्याचं, ते आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे. हे घालताना काळजीपूर्वक घालायचं आहे, कारण गरम असल्यामुळे ते हातावर उडू शकतं. तर अशा पद्धतीने आपण हे दूध आणि पाण्याचं मिश्रण यामध्ये घातलेलं आहे आणि आता मिश्रण पातळ झालं आहे. शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता आपण यात साखर घालणार आहोत. या घट्ट झालेल्या मिश्रणामध्ये साखर घातली की ते पुन्हा पातळ होणार आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे. आपण इथे 1 कप रवा घेतलेला होता, तर 1 कप एवढंच आपण साखर घेणार आहोत. आता पुन्हा एकदा साखरेमध्ये व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता साखर जशी जशी वितळली तसं हे मिश्रण पुन्हा पातळ व्हायला लागेल. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवून आपल्याला हे तयार झालेलं मिश्रण जे आहे ते पातळसर मिश्रण पुन्हा एकदा घट्ट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण छान घट्ट झालं आहे. यामध्ये वेलचीची पूड घालायची आहे आणि भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स. आता चमच्याने पुन्हा एकदा एकजीव करून घेतलं की आपला हा छान रव्याचा शिरा तयार आहे. तर मग ही रव्याच्या शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.